Hello students, today we are going to see two laws, statement of the two laws, Wien's displacement law and Stephen's Boltzmann law. The two numerical problems based on the Wien's displacement law. आता बघा, क्वेश्चन नंबर 8 मध्ये दोन पार्ट आहेत. पार्ट नंबर 1 स्टेट स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ, फक्त स्टेटमेंट आहे. क्वेश्चन नंबर एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 8 मध्ये याचं स्टेटमेंट आहे स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ, आणि क्वेश्चन नंबर 8 मध्ये सेकंड पार्ट पण विचारलेला आहे स्टेट वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ. पण मी मुद्दाम त्यांना वेगळं का केलं तर ह्याच्यावर या फॉर्म्युल्यावर बेस्ड जे प्रॉब्लेम्स आहेत ते लगेच हा फॉर्म्युला क्लिअर झाला म्हणजे त्याच्यावर प्रॉब्लेम कसे येऊ शकतात ते आपल्याला समजेल, आणि याच्यावरचे प्रॉब्लेम याच्या नंतरच्या पिरियडमध्ये येतील. आता याच्यावरचा अजून एक प्रॉब्लेम राहिला आहे, तो मी उद्या अगोदर तो घेईन. मग स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ च्यावर आधारित जे प्रॉब्लेम्स असतील ते आपण नंतर घेणार आहे. आता वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ, याला डिस्प्लेसमेंट लॉ का म्हटलं जातं? तर वाइन्स इज द नेम ऑफ सायंटिस्ट. तर बघा, काल अशी एक फिगर मागच्या पिरियडला आपण अशी पाहिली होती बघा, असे पीक होते आणि हे पीक जे आहेत त्यांची वेवलेंथ ही अशी इकडे इकडे कमी कमी होत जाते आणि ती डिस्प्लेस होते. म्हणजे लॅम्बडा मॅक्झिमम हा डिस्प्लेस होत जातो, इकडे सरकतो, सरकण्याला डिस्प्लेसमेंट आहे. मी त्या फिगरमध्ये सांगितलंय की लॅम्बडा मॅक्स हा कमी होतो, ते परत एकदा ती क्लिप बघू शकता तुम्ही. तर म्हणून याला डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हटलं जातं, वाइन्स. आता वाइन्सचं म्हणणं असं आहे की लॅम्बडा मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त वेवलेंथ जेव्हा ब्लॅक बॉडी रेडिएट करते त्यावेळेला ती वेवलेंथ तिच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरवर डिपेंड असतं, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर जर जास्त असेल तर वेवलेंथ कमी असते आणि टेम्परेचर कमी असेल तर वेवलेंथ जास्त असते. तर बघा काय आहे स्टेटमेंट ऑफ द लॉ. The wavelength for which emissive power of a black body is maximum. ज्या वेवलेंथ साठी इमिसिव्ह पॉवर, आता इमिसिव्ह पॉवर आठवतो की नाही, काय होता? रेडिएंट पॉवर और इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला Q/80 मीन्स क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी, हीट एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. किती क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी उत्सर्जित झाली, एमिट झाली, बॉडीने एमिट केली पर युनिट एरिया पर युनिट टाइम मध्ये. तर ही वेवलेंथ जी असते, द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम, म्हणजे ब्लॅक बॉडीच्या ज्या वेवलेंथ साठी इमिसिव्ह पॉवर जास्तीत जास्त असतो ती वेवलेंथ इज, म्हणजे ती वेवलेंथ इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. तर ती वेवलेंथ ॲब्सोल्यूट टेम्परेचरला इनव्हर्सली प्रपोर्शनल असते. हे प्रपोर्शनॅलिटीचे साइन आहे, 1/T. टी मी हिअर इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. समजलं? मग लॉ काय आहे? द वेवलेंथ फॉर विच, वेवलेंथ अशी की जिच्यासाठी इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम, की इमिसिव्ह पॉवर त्या वेवलेंथला त्या बॉडीच्या जास्तीत जास्त असेल अशी वेवलेंथ ही त्या बॉडीच्या स्वतःच्या तापमानाच्या इनव्हर्सली प्रपोर्शनल असते ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या. तर द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. तर कॅपिटल टी मीन्स केल्विन मधील टेम्परेचर. आता याला इक्वॅलिटी करायची असेल तर काय करावे? इक्वल टू करून इथं काहीतरी कॉन्स्टंट आपल्याला घ्यावा लागेल, आणि तो वाइन्सने बी, स्मॉल लेटर बी घेतला आणि त्याला वाइन्स कॉन्स्टंट म्हणायचं. काय म्हणायचं? वाइन्स कॉन्स्टंट. तर मग याला इक्वॅलिटी मध्ये केलं तर हा कॉन्स्टंट ठेवला, टी
ॲब्सोल्यूट टेम्परेचरचा जो डिनॉमिनेटरला आहे तर डिनॉमिनेटरलाच असेल. मग ह्या टीला इकडे मल्टिप्लाय केलं लॅम्बडा साईडला लेफ्टला, तर लॅम्बडा मॅक्स इंटू टी इज इक्वल टू बी. लॅम्बडा मॅक्स इंटू टी इज इक्वल टू बी. And the value of a B is practically determined by the Wien, that is 2.897 into 10 raised to minus 3 मीटर केल्व्हिन. आता हे युनिट्स कसे आले असतील तर वेवलेंथ ही कोणत्या युनिटमध्ये मोजली जाते? एसआय युनिट ऑफ वेवलेंथ इज मीटर बिकॉज इट इज लेंथ, सो इट इज मीटर. अँड टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज मेजर्ड इन केल्व्हिन्स. सो समजलं. मग एकदम सिंपल स्टेटमेंट आहे आणि त्याच्यावरून हा फॉर्म्युला बनवलेला आहे. द वेवलेंथ फॉर विच द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी or perfectly black body is maximum is inversely proportional to the absolute temperature of the body, of the black body. Okay. तर व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावर दरवर्षी एक तरी प्रॉब्लेम असतो. स्टीफन्स लॉवर अथवा वाईन्स लॉवर प्रॉब्लेम पण असतो आणि स्टेटमेंट, एसआय युनिट्स, डायमेन्शन पण असा एक तरी क्वेश्चन या टॉपिकवर असतो म्हणजे असतो. व्हेरी इम्पॉर्टंट. तर बघा आता याच्यावर हा फॉर्म्युला आपण शिकलो. लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी. हा बेसिक आहे. मग या टीला इकडे वगैरे ते आपल्या ॲडजस्टमेंट जशी गरज आली तशी करू शकतो. आता टेक्स्ट बुक क्वेश्चन आहे, एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल 3.5 टेक्स्च्युअल म्हणजे ऑलरेडी सॉल्व्ड आहे पण मी समजावून देतो ते. बघा, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स फॉर सोलर रेडिएशन. सोलर रेडिएशन म्हणजे सूर्यप्रकाशासाठी लॅम्बडा मॅक्स फाइंड करा. कसा आहे क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्स म्हणजे मॅक्झिमम वेवलेंथ फॉर सोलर रेडिएशन assuming that surface temperature of sun is 5800 केल्विन. असं ॲझ्युम करा, मानून घ्या की सूर्याचं बाहेरचं पृष्ठभागावरचं सरफेसवरचं टेम्परेचर 5800 केल्विन आहे आणि बीची व्हॅल्यू तर ही गिव्हन आहे 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. त्याच्यानंतर इन विच पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डज धिस व्हॅल्यू लाय. आता ही जी व्हॅल्यू तुम्ही लॅम्बडा मॅक्सची डिटरमाइन करणार तर ती कोणत्या स्पेक्ट्रममध्ये येते हे पण तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर इन विच स्पेक्ट्रम डज धिस व्हॅल्यू लाय. आता याच्यासाठी बघा टीची व्हॅल्यू ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ सरफेस ऑफ सन दिलेलं आहे 5800 केल्विन. बीची व्हॅल्यू गिव्हन असतेच, ती लर्न करायची गरज नाही, क्वेश्चन पेपरमध्ये पण दिलेली असते 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. दोन गोष्टी विचारलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स म्हणजे सन जे सोलर रेडिएशन म्हणजे सनलाईट जे सोडतो त्याच्यात जास्तीत जास्त वेवलेंथ किती असेल, वेवलेंथ ऑफ रेडिएशन लॅम्बडा मॅक्स. आणि दुसरी गोष्ट आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता आपण 11th मध्ये लास्ट चॅप्टरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पाहिला होता. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे सन ह्या ज्या वेव्स आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह त्यांचे टाईप त्यांच्या फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथवरून पडलेले आहेत. तर विजिबल रेज, एक्स रेज, गॅमा रेज, इन्फ्रारेड रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, अजून भरपूर टाईप आहेत. तर कोणत्या प्रकारमध्ये ही वेवलेंथ येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके. तर बघा मग द रिजन म्हणजे कोणत्या, जसं व्हिजिबल रिजन अमुक पासून अमुक वेवलेंथ पर्यंत इतक्या अँगस्ट्रॉम वेवलेंथ असेल तर ती व्हिजिबल असते किंवा दिसतो तो प्रकाश. एवढे 17-18 प्रकारचे जे सनलाईट रेज येतात ते सगळे दिसत नाहीत, फक्त एकच प्रकारचा दिसतो आणि तो आहे व्हिजिबल
लाईट किंवा व्हिजिबल स्पेक्ट्रम असं त्याला म्हटलं जातं. ओके, तर पहिल्याने आपण लॅम्बडा मॅक्स डिटरमाइन करून घेऊ आणि मग तो कोणत्या रिजनमध्ये येतो ते बघणार आहे. द रिजन इन विच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम टू विच द रेडिएशन बिलॉंग्स. तर बघा, लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला लॅम्बडा मॅक्सच डिटरमाइन करायचे आहे. बीची व्हॅल्यू पुटअप केली 2.897 इंटू 10⁻³ अपॉन टी 5800. मग हा जसाच्या तसा घेतला. याला थोडा सिम्प्लिफाय असं केलं की हा 4 डिजिट नंबर आहे, राऊंड फिगर नंबर आहे. याचा पॉईंट नाहीच आहे म्हणजे लास्टला समजावा आणि तो पॉईंट आपण इकडे सरकवला तर 5.8 आणि हे 3 डिजिट आपण कमी केले. मग ते 3 डिजिट इथं 10च्या पॉवरमध्ये लिहिले 10⁻³ त्याला आपण जबरदस्ती लहान नंबर केला. 5800ला काय केला 5.8. मग हे 3 डिजिट आपण लेस केले. मग इकडे राईज करायचे पॉवर्समध्ये 10च्या पॉवर्समध्ये. आता हे 10⁻³ आणि हा खालचा 10⁻³ वरती मायनस होईल. मायनस हा 10⁻³ आणि हा परत 10⁻³ होईल. मग किती झाले 10⁻⁶ झाले. आणि ह्याला फक्त याने डिवाइड करायचं आहे. 2.897ला 5.8 ने डिवाइड करायचं आहे. मग काय करायचं, याच्या लॉगमधून याच्या लॉग मायनस करायचा आणि त्याच्या अँटी लॉग बघायचा. तर ही प्रोसेस बघा, डायरेक्ट अगोदरच अँटी लॉग आठवण राहायला पाहिजे म्हणून मी लिहून टाकलाय. आता याच्या लॉग 2.897च्या लॉग. आता कॅरेक्टरिस्टिक्स किती घेणार, पॉईंटच्या अगोदर डिजिट 1 आहे तर 1 - 1 0 घेणार कॅरेक्टरिस्टिक्स. मग 2.8चा 9 आणि 7 मध्ये बघायचा, 28च्या 9 आणि 7 मध्ये बघायचा तर तो 4620. तर त्याच्यानंतर याच्या पण कॅरेक्टरिस्टिक 0, 58च्या 0 मध्ये पाहिला तर 7634 असं येणार. मग ह्या लॉगची सबट्रॅक्शन करायची, जी येईल ती इथं लिहायची. सबट्रॅक्शन जमेल की नाही, तर नाही जमली तर करून दाखवतो बघा. 0.4620 मधून आपल्याला 0.7634 सबट्रॅक्ट करायचे आहे. ओके, आता 0 - 4 पॉसिबल नाही म्हणून याला बनवला 10. 10 - 4 किती असतील 6. मग आता हा 1 झाला. ओके, एक कमी केला कारण 10ला आपण कॅरी केला आहे. 1 मधून 3 जाऊ शकत नाही म्हणून बनवला याला 11. 11 - 3 किती 8. परत हा 11च्या 1 आपण जास्त घेतलाय त्याला 5 करूया. मग या 5 मधून परत 6 सबट्रॅक्ट होऊ शकत नाही म्हणून याला बनवला 15. आणि 15 - 6 किती 9. त्याच्यानंतर इथं पण एक कॅरीला घेतलाय 1, इथे एक कमी करा 3 करा. 3 मधून अजून 7 पॉसिबल नाही म्हणून काय करा 13 करा. पण याच्या अगोदर काय येईल, मग एक मायनस बार करावा लागेल आपल्याला किंवा. तर 13 - 7 किती 6. पण आपल्याला एक अजून जास्त घ्यावा लागला त्याला म्हणतो आपण बार 1. तर ही सबट्रॅक्शन आली बघा, बार 1 म्हणजे -1 0.6986. बरं, आता ह्याचा अँटीलॉग बघितला. अँटीलॉग कशाचा बघतात, पॉईंट नंतरच्या घरांचा बघतात. तर 6986 0.69च्या 8 आणि 6 मध्ये अँटीलॉग बघितला तो हा आला. आणि बार 1 मध्ये 1 ॲड करतात. मग हा +1 हा -1 काय होईल 0. तर 0 पॉईंट. त्याच्यानंतर मग 0 पॉईंट असेल तर 10⁻1 घ्यायचं आणि हा 10⁻6 जसाच्या तसा कॅरी केलेला आहे. 0 पॉईंट असेल तर मग 0 पॉईंट नंतर याचा आपण 69चा 8 आणि 6 मध्ये पाहिला तो होता 4996. त्याच्यानंतर 0.49 असा होता तो अगोदर.
0.4996 असा होता, पण याच्यातला एक पॉईंट आपण थोडा अजून वाढवला, असा केला, तर हा एक पॉईंट इकडे 10⁻1 बनवायचा आणि हा 10⁻6 जसाच्या तसा. -1 आणि -6 किती झाले? -10. हा नंबर जसाच्या तसा. आता हे आले वेव्हलेंथ लॅम्बडा मॅक्स मीटर्समध्ये. मग आता बघा, याला आपल्याला 10⁻10 बनवा मीटर्समध्ये, कारण वेव्हलेंथ ही अँगस्ट्रॉम मध्ये मोजली जाते. अँगस्ट्रॉमचं कन्व्हर्शन मीटरमध्ये करायचं असेल तर 10⁻10 मल्टिप्लाय करतात, आणि मीटरचं कन्व्हर्शन अँगस्ट्रॉम मध्ये करायचं असेल तर 10⁻10 गायब करायचे फक्त. तर ह्याला आपण हा पॉइंट इकडे शिफ्ट केलेला आहे. मग जे हे 3 डिजिट मोठा केला तर 3 डिजिट काय करायचा? लहान करायचा. -7 आणि -3 ने तो लहान केला म्हणजे -10 झाले. ओके, तर 4996 अँगस्ट्रॉम युनिट. तर हे त्याचं आन्सर येणार. ओके, आता वेव्हलेंथ ऑफ रेडिएशन आपण फाइंड केलं. ओके, तर हा व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये येतो, कारण 3000 ते 5000 अँगस्ट्रॉमच्या दरम्यान ते लिहायचं विसरून गेलोय मी इथं. तर बघा, इन विच रिजन इट लाईज बिलॉंग्स, तर तो व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये येतो. हा व्हिजिबल 3000 ते 5000च्या दरम्यान जर व्हॅल्यू आली तर तो व्हिजिबल स्पेक्ट्रम असतो, म्हणजे हे लाईट दिसेल, म्हणजे सनलाईट दिसतोच आपल्याला. ओके, आता पुढचा प्रॉब्लेम आहे एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 25. फाइंड द टेम्परेचर ऑफ ए ब्लॅक बॉडी इफ इट्स अ स्पेक्ट्रम हॅज अ पीक. पीक म्हणजे ही फिगर होती बघा, अशी फिगर्स होती ना, तर ह्याला पीक म्हणतो आपण, हे वरचे टॉप मोस्ट पॉइंट. तर ते जे पीक आहे, फाइंड द टेम्परेचर ऑफ ए ब्लॅक बॉडी इफ इट्स अ स्पेक्ट्रम हॅज अ पीक ॲट. आता 2-3 रीडिंग घेतलेले आहेत. एकाची लॅम्बडा मॅक्स आहे 700 नॅनोमीटर आणि हा व्हिजिबल आहे. व्हिजिबल म्हणजे हा प्रकाश दिसेल. त्याच्यानंतर दुसऱ्याच्या पीक आहे, पीक म्हणजे लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू, अशी फिगर बघा. तर लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू 3 सेंटीमीटर आहे. हा मायक्रोवेव्ह रिजन आहे, म्हणजे दिसणार नाही. आणि 3 मीटर FM रेडिओ वेव्ज आहे, म्हणजे खूप मोठी वेव्ह आहे ही. बघा, ही सगळ्यात लहान वेव्ह आहे, 700 नॅनोमीटर अशी तिची वेव्हलाईन. नंतर 3 सेंटीमीटर म्हणजे हे डिस्टन्स 3 सेंटीमीटर असेल, आणि तिसरी आहे 3 मीटर म्हणजे हे डिस्टन्स 3 मीटर असेल. हे डिस्टन्स असे मोठी वेव्ह असेल. ओके, तर तिला FM रेडिओ वेव्ज म्हणतो आपण, आणि त्या वेव्हवर आपले FM चालतात, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड वेव्ह. त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू दिलेली आहे 2.897 × 10⁻³ मीटर केल्विन. आता बघा, पहिली गोष्ट, ही वेव्हलेंथ नॅनोमीटर्समध्ये आहे, ही सेंटीमीटर आणि ही मीटर आहे. तर लॅम्बडाचं SI युनिट वेव्हलेंथचं काय आहे? मीटर आहे. मग जे मीटरमध्ये आहे त्याला मीटरमध्येच राहू द्या, फक्त सेंटीमीटर आणि नॅनोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करा. हां, आता बघा, मिलीमीटर, मायक्रोमीटर, मग नॅनोमीटर, हे तुम्हाला माहिती आहे. नॅनो म्हणजे 9, तर लॅम्बडा मॅक्स नंबर 1 फर्स्ट 700 नॅनोमीटर आहे. तर याला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻9 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे 10⁻9 ने डिवाइड करणे म्हणजेच 10⁻9 ने मल्टिप्लाय करणे. हे तुम्हाला जमायलाच पाहिजे, नाही जमलं तर प्रॉब्लेम सॉल्विंग करू शकत नाही, ते जमलंच पाहिजे. तर बघा, 700 × 10⁻9 हे मीटरमध्ये केलं, आणि याचे 2 पॉईंट्स अजून कमी, म्हणजे संक्षिप्त लोवेस्ट फॉर्ममध्ये करण्याचा प्रयत्न करायचा नंबरला, कारण तो सिम्प्लिफिकेशनसाठी इझी पडतो. तर याचे 2 अजून कमी केले, म्हणजे लहान केला, तर इकडे 2 वाढवायचे. 2 वाढवले म्हणजे -9 पेक्षा -7 हा ग्रेटर आहे. ओके, तर हे मीटरमध्ये कन्वर्शन केलं. त्याच्यानंतर सेंटीमीटरचं मीटर कसं करतात? 10⁻2 ने
गिवन नंबरला मल्टिप्लाय करायचं सिम्पली. हे मीटरमध्ये झालं आणि हे मीटरमध्ये ऑलरेडीच गिवन आहे, नो नीड टू कन्वर्ट इट, अँड बी इज गिवन दॅट व्हॅल्यू. सो दीज आर द गिवन फॅक्ट्स ऑर व्हॅल्यूज. मग आता टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे, टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी फॉर पिक्स. तर ते तिघं पिक्ससाठी वेगवेगळं टेम्परेचर फाइंड आउट करा. तर ह्या वेवलेंथसाठी कोणतं टेम्परेचर, ह्या वेवलेंथसाठी कोणतं, ह्या वेवलेंथसाठी कोणतं. बघा, फाइंड द टेम्परेचर्स ऑफ ए ब्लॅक बॉडी इफ इट्स स्पेक्ट्रम हॅज अ पीक ॲट, 3 पीक दिलेले आहेत आणि तिघं पीकचं टेम्परेचर फाइंड करायचं आहे. आता फॉर्म्युला आहे लॅम्बडा इज इक्वल टू बी अपॉन टी, लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी. पण आपल्याला टी फाइंड करायचा आहे, मग काय करावं लागेल, हा टी लेफ्टला आणा, लॅम्बडा मॅक्सला डिवाइड करा, बी अपॉन लॅम्बडा मॅक्स. मग हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहेत. ओके, आता याच्यामध्ये फक्त बीच्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत. बघा, T1 पहिलं टेम्परेचर पहिल्या पीकसाठी, दुसऱ्या पीकसाठी, तिसऱ्या पीकसाठी. बी अपॉन बीची व्हॅल्यू बी सेम, फक्त टीचे व्हॅल्यू जे आहे, सॉरी लॅम्बडा मॅक्स, टी इज इक्वल टू बी अपॉन टी, बी अपॉन लॅम्बडा मॅक्स. तर टी पहिला T1 T2 T3 तिघं, आणि बी हा बी प्रत्येकाचा सेम. त्याच्यानंतर लॅम्बडा मॅक्स हा प्रत्येकाच्या तिघांचे वेगवेगळे आहेत. मग आपण मीटर्समध्ये कन्वर्ट केलेले बघा, 7 × 10⁻7 ने डिवाइड करा. नंतर दुसरी लॅम्बडा मॅक्स आहे 3 × 10⁻2 ने डिवाइड करा. तिसरी 3 मीटरने डिवाइड करा. आता हे फक्त कॅल्क्युलेशन करायचे. 2.897 ला 7 ने डिवाइड केलं, करता येईल की नाही. हे बघा, 2.897 ला 7 ने डिवाइड करायचं. 7 पेक्षा 2 लहान आहे, मग 2 वर घेतला 28, परंतु इथं पॉईंट घ्यावं लागेल. 7 चोक 28 वगैरे अशा प्रकारे तुम्ही हे करायचं डिवायडेशन, आणि हे आलं पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, नाहीतर हे सुद्धा बऱ्याच जणांना जमत नाही. आता याला याने डिवाइड केलं तर हे आन्सर मिळणार. आणि या पॉवरचा हिशोब कसा करायचा, -3 + 7. मग -3 + 7 किती, +4, तर 10⁻4. मग हा पॉइंट आहे, तर त्याला इकडे सरकवला 4 डिजिट, तर काय होईल, 4138 केल्विन. हे त्याचं आन्सर असेल. समजलं. त्याच्यानंतर याला याने 3 ने डिवाइड करायचं. असंच मी 7 ने करून दाखवलं असं. 3 9 = 27 हा पॉइंट आहे. 2 लहान असेल तर 0 द्यायचा वगैरे. 3 9 = 27, 1 रिमेनिंग, 9 टेकन, मग 3 6 = 18 वगैरे वगैरे असं. त्याच्यानंतर याला याला याने डिवाइड केलं तर हे आन्सर आलं. तर 10⁻³ आणि हा +2 किती राहील, मग -1. हा आणि हा -1 इथे ॲब्झॉर्ब करायचा, म्हणजे अजून एक 0 द्यायचं इथं, म्हणजे याला स्मॉल करायचं, 1 डिजिट अजून स्मॉल करायचं, म्हणजे 0 द्यायचा. इतके केल्विन असेल. त्याच्यानंतर ह्याला याने 3 ने डिवाइड केलेला आहे, तर तोच नंबर जसाच्या तसा राहील, फक्त पॉवर्स हे वेगळे होते. इथं 10⁻³ जसेच्या तसे. दिस मच इज द टेम्परेचर. तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचे. व्हेरी सिम्पल फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन इज ऑल्सो सिम्पल. मी आता लॉगने पण तुम्हाला जिथं डिफिकल्टी असेल लॉगने पण प्रयत्न करतोय समजावून देण्याच्या, आणि डायरेक्ट टू डायरेक्ट इथं याच्या लॉगमधून याच्या लॉग मायनस करा आणि मग अँटीलॉग बघा, तर ती लॉंग प्रोसिजरपेक्षा डायरेक्ट डिव्हायडेशन पण सिम्पल नंबर असतील तर सोपं जातं. आणि म्हणून असं सिम्पल करून घ्यायचे त्यांना कन्वर्ट करतानाच. ती एक टेक्निक असते, प्रत्येकाची वेगवेगळी असते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, आणि म्हणून ते जमणे गरजेचे आहे. तर इथं मोस्टली स्मॉलर नंबर करायचे आणि पॉवर्समध्ये त्याला ॲब्झॉर्ब करत राहायचं, कन्वर्ट करत राहायचं 10च्या पॉवर्समध्ये, मग ते फार इझी बनतं. ओके. तर आता पुढचा स्टेटमेंट आहे स्टीफन्स-बोल्ट्झमन लॉ. आता हे दोघं लॉ क्वेश्चन नंबर 8 मध्येच विचारलेले आहेत, पण मी याच्यावर आधारित वेगळे प्रॉब्लेम होते म्हणून मी वेगळं केलं. आता स्टीफन्स लॉ काय आहे हा लक्षात राहिला की नाही, त्याच्यावर आपण 2 प्रॉब्लेम घेतले. अजून एक प्रॉब्लेम आहे, पण तो इथं थोडा मोठा आहे, बिग इनफ आहे,
आणि एवढे 3 टाईपचे प्रॉब्लेम घेतले, आता हे 2 आणि अजून एक देईल ते तिसरा या फॉर्म्युल्यावर, तर तुम्हाला त्याच्या बाहेर एकही प्रॉब्लेम जाण्याची गरज नाही. सगळे 3 टाईप कव्हर झालेले असतील, वेगवेगळे प्रकार आहेत हे. तर जितके जास्तीत जास्त प्रकार पॉसिबली असतात एखाद्या फॉर्म्युल्यावर तितके आपल्याला प्रिपेअर करणे गरजेचे आहे. प्रॅक्टिस. आता मी प्रॉब्लेमसुद्धा व्यवस्थित घेतोय म्हणून आपल्याला फार उशीर होतोय, नाही तर आतापर्यंत 5 चॅप्टर्स आपले झाले असते. आणि मी प्रत्येक टॉपिक त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन कसा येईल हे सुद्धा त्याच वेळेला घेतोय, म्हणजे तुम्हाला एकदम सिंपल असेल. फक्त प्रिपरेशन करणे तुमचं काम आहे. आता स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ काय म्हणतो बघा. रेट ऑफ इमिशन ऑफ ए रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया. आता रेट ऑफ इमिशन म्हणजे काय, किती क्वांटिटी एखाद्या बॉडीने, ब्लॅक बॉडी असो अथवा ऑर्डिनरी बॉडी असो, तर क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम, याला म्हणतो रेट ऑफ इमिशन. इमिसिव्ह पॉवर, रॅडियंट पॉवर. ओके. हा काय असतो, हा ॲब्सोल्यूट त्या बॉडीच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या 4th पॉवरला प्रपोर्शनल असतो. कोणतीही बॉडीचा जो रेट ऑफ इमिशन आहे तो रेट ऑफ इमिशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ इट्स म्हणजे त्या बॉडीच्या 4th पॉवर कोणाच्या, ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या, त्या बॉडीच्या स्वतःच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या 4th पॉवरच्या प्रपोर्शनमध्ये असतो हा रेट. म्हणजे जितकं टेम्परेचर असेल त्याच्यावर रेट ऑफ इमिशन डिपेंड करतो. ओके. जास्त टेम्परेचर असेल तर जास्त इमिशन होईल. ओके. तर मग बघा एकदम सिंपल आहे. द रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑर the power radiated per unit area of a perfectly black body is directly proportional to the 4th power of its absolute temperature. समजलं. अजून याला सिंपल केलं, हे नाही घेतलं वरचं आणि इथून द पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम, किंवा रेट म्हटलं, याला रेटच म्हणतात, पर युनिट एरिया पर युनिट टाइम, क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम, दॅट इज रेट और रेडियंट पॉवर of a perfectly black body is directly proportional to the 4th power. 4th म्हणजे हा 4th power of its absolute temperature. मग म्हणजे R is directly proportional to 4th power of its absolute temperature. समजलं. मग emissive power of a black body is directly proportional to the 4th power of its absolute temperature. शॉर्ट मध्ये. मग ह्याला इक्वालिटी करायचं असेल तर हे प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह केलं आणि एक कॉन्स्टंट पुट केलं आणि त्याला नाव आहे सिग्मा. काय नाव आहे, सिग्मा. याला स्टीफन्स कॉन्स्टंट असे म्हणावे. ओके. तर हा फॉर्म्युला समजला की नाही. Q/AT म्हणजेच इज इक्वल टू सिग्मा T⁴. आता इथं प्रपोर्शनॅलिटी घेतली असती तर असं आलं असतं. हे पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि याला इक्वॅलिटी करायची असेल तर सिग्मा, हे आणि हे इक्वल आहेत. कोणतेही एकच घ्या, एक तर हे घ्या, एक तर हे घ्या. आणि सिग्मा इज द कॉन्स्टंट. प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह केलं आणि कॉन्स्टंट पुटअप केला. आणि दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड एज स्टीफन्स कॉन्स्टंट. ओके. मग हा स्टीफन्स कॉन्स्टंट ची व्हॅल्यू बघा, 5.67 × 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर केल्विन⁴. आता हे युनिट लक्षात कसं ठेवायचं, तर बघा आपल्याला सिग्माची एसआय युनिट पाहिजे आहे ना. मग हा टी काय करणार, या साईडला डिवाइड होणार. ओके. म्हणजे एटीला टी काय होईल, हा टी ॲब्सोल्यूट टेम्परेचर केल्विन मध्ये तो मल्टिप्लाय होईल. ओके. म्हणजे कसं होईल ते बघा. सिग्माची व्हॅल्यू, तर सिग्मा इज इक्वल टू Q/ हा 80 तर आहेच आणि इकडचा जो T⁴ आहे तो इथं आला.
बरं, आता एसआय युनिट सिग्माचं पाहिजे. मग मग ह्याचे एसआय युनिट पुटअप करा. क्यूचं एसआय युनिट काय आहे? क्वांटिटी ऑफ हीट, रेडियंट हीट, जूल. एरियाचं अपॉन अपॉन जे असतील त्यांना मायनस पॉवर, मीटर स्क्वेअर. टाइमचं पर सेकंड, आणि हे टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचरचं केल्विन रेस टू -4 अशा प्रकारे. आणि जूल अपॉन सेकंड ला वॅट पण म्हणू शकतो. म्हणजे जूल पर सेकंड जर तुम्ही रिप्लेस केलं तर त्याला वॅट म्हणू शकतात. बाकीचं ॲज इट इज पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेस टू -4. ओके, तर हे एसआय युनिट आहे. हे और जूल पर सेकंड इज रिप्लेस्ड बाय वॅट. ओके, आणि तो जूल पर सेकंडला वॅट का बरं म्हणतात तर ते पण मी सांगितलेलं आहे मागच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिरियडला. कारण पॉवर काय असतो? वर्क अपॉन टाइम. वर्क कशामध्ये मोजतो आपण? जूल. टाइम कशामध्ये मोजतो? सेकंड. हे कोणी ऍक्च्युली हे ओल्ड युनिट जूल पर सेकंड आहे, पण हे कोणी डिस्कवर केलं? जेम्स वॅट. म्हणून याला रिप्लेस केलं वॅटने, जूल पर सेकंड. लक्षात ठेवा, वॅट, डब्ल्यू कॅपिटल. ओके, तर एसआय युनिट लक्षात राहील. मग कसं फाइंड आउट केलं होतं मी? त्याच्यानंतर याचे डायमेन्शन सिग्माचे. तर हे डायमेन्शन्स पण सिग्माचे असेच डिटरमाइन करायचे. क्यूचे म्हणजे एनर्जीचे, मग एरियाचे, टाइमचे, मग केल्विन रेस टू 4. का करू शकणार असं मला वाटतं. कारण जसं सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए टी आणि टी रेस टू 4. आता क्यू म्हणजे वर्कचे डायमेन्शन टाका, नंतर एरियाचे टाका, टाइमचे टाका, आणि इथं केल्विनचे टाका. ते डायमेन्शन वरती शिफ्ट केले म्हणजे ते मायनस होतील, बरोबर. आणि हे डायमेन्शन्स तुम्ही हे मिळवून बघा येतात की नाही. नाही आले तर परत विचारा की नाही येत असं, पण येतीलच मला माहिती आहे. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.